नमस्कार, मी रश्मी. रंजक किचनमध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत. आज आपण उपासाचे बटाट्याचे चीज बॉल्स कसे करायचे ते बघत आहोत. मस्त चीज लोडेड क्रिस्पी असे. चला तर मग रेसिपीकडे वळूया. असे मध्यम आकाराचे 3 बटाटे घेतले, ते असे स्मॅश करून घेऊया. मी किसणीने किसून घेते. तुम्हाला समजा किसणी वापरायला नको असेल तर तुम्ही हाताने कुस्करू शकता. याप्रमाणे मस्त असे स्मॅश करून घ्यायचे, म्हणजे एकसारखे बारीक होतात हे बटाटे. तर किसणीला लागलेले सुद्धा बटाट्याचा पीस आपण काढून घेऊया. तर इथं भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट 4 चमचे, 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या, रेड चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ, मिरेपूड अर्धा चमचा, जिरेपूड अर्धा चमचा. आता इथे उपासाचं भगर आणि साबुदाण्याचं पीठ घरीच तयार केलेलं हे 5 ते 6 चमचे घेतले. लागलं तर तुम्ही बाइंडिंगसाठी अजून घेऊ शकता. साबुदाणा आणि भगर हे छान लो हीटवर भाजून घेतलं होतं आणि थंड झाल्यावर मिक्सरला बारीक केलं. स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतली. आता हे डो आपला तयार आहे. त्याप्रमाणेच हे उपासाचं पीठ थोडंसं पाण्यामध्ये काढून घेऊया. अशी स्लरी करून घ्यायची त्या पिठाची मस्त अशी, आणि थोडंसं उपासाचं पीठ. आता हे छान तयार केलेलं आपला जे बॅटर आहे, हुंडा आहे, त्याचे छोटे छोटे बॉल करून या प्रकारे मस्त असे. आता त्याच्यामध्ये एक चीज क्यूब, एका क्यूबचे 4 भाग केलेले आहेत. अमूल चीज हे असे कव्हर करून घेऊयात मस्त असे. या प्रकारे नक्की करून बघा, अतिशय टेस्टी असे तयार होतात. 4-5 खाल्ले की पोटही भरतं. वेगळा आयटम थोडासा. या प्रकारे आपण सगळे करून घेऊया. हे असे सगळे भरून घेते मी. छान एकसारखे गोल होतात. आता इथं आपले पात्र ठेवलं, त्याच्यामध्ये तेल, तुम्ही तूपही घेऊ शकता. हे आता जी आपण उपासाची स्लरी केली होती त्याच्यामध्ये घालून घेऊया. उपासाचं जे पीठ आहे भाजण्याचं, त्याच्यामध्ये हे घालून घेऊया मस्त असं. यामुळे आपले चीज बॉल्स मस्त असे क्रिस्पी तयार होतात. ही प्रोसेस नक्की करा, बाइंडिंग पण राहते. आता हे रोस्ट करून घेऊया अप्पे पात्रामध्ये. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. थोडंसं झाकण ठेवायचं आणि सगळीकडे पलटी करत मस्त असं शेकून घ्यायचं. या प्रकारे भाजून तयार आहे. 5 ते 7 मिनिटं लागतात या स्टेजला यायला.